वाटतं की ही पण एक प्रथा परंपरा झाली आहे। 34 वर्षानंतर सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सव 2023 ला काश्मीरमध्ये साजरा व्हायला लागला। तेव्हा पुण्याचा ग्रामदेवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती देऊन लाल महल चौकाच्या इथे गणपती मंदिरात ती 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला। मागच्या वर्षी 3 प्रतिकृती मूर्ती आपण दिली। आपली पुण्याची ग्रामदेवी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबागची प्रतिकृती मूर्ती देऊन ही साऊथ काश्मीर जे म्हणतो आपण, कुलगाम असेल, श्रीनगर असेल, इकडे 1.5 आणि 5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला। या वर्षी परत प्रथेप्रमाणे 3 मूर्ती, केसरीवाडा असेल, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिकृती मूर्ती असेल आणि अखिल मंडईची, ही तिन्ही मूर्ती श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम या ठिकाणी देऊन तिकडे 5 दिवसाचा आणि 1.5 दिवसाचा गणेशोत्सव हे परत साजरा होणार आहे। तर 34 वर्षानंतर ही गणेश उत्सव परत साजरा 2 वर्ष अगोदर सुरू झाली। ही प्रथा अजूनही सुरू आहे। डीजे मुक्ती म्हणजे मी हेच म्हणेल की ही वैयक्तिक आम्ही म्हणले की जे मंडळ डीजे लावणार त्यांना आम्ही जाहिरात देणार नाही, कारण मला वाटतं पुण्याचा हा वैभवशाली गणेश उत्सव जे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकमान्यांनी सुरू केली ते याच्यासाठी केली की स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात लोकांनी एकत्र यावे, त्याच्यासाठी त्यांनी सुरू केली। पण अनेक वर्षापासून जेव्हा गणेश उत्सव साजरा होत होता त्या गणेश उत्सवात लोक एकत्र येऊन आनंद आणि जल्लोषात साजरा करत होते गणेश उत्सव। पण काही वर्षापासून आपण पाहिलं तर एक नवीन फॅड आपल्या या गणेश उत्सव किंवा गालबोट जे म्हणेल की ते डीजेचा आला आहे। मला वाटतं की पारंपरिक पद्धतीनेच, धार्मिक परंपरा आणि पावित्र्याला जपून आणि पारंपरिक पद्धतीनेच गणेश उत्सव साजरा व्हायला पाहिजे। कारण आपला पुण्याचा हा वैभवशाली गणेश उत्सव आज 175 देशात साजरा होतो। 175 देशात साजरा होताना जिथून सुरुवात झाली म्हणजे पुणे हे राजधानी आहे गणेश उत्सवाची, इथे ही पारंपरिक पद्धतीने व्हायला पाहिजे। कारण डीजेचा विरोध ह्याच्यासाठी आहे कारण डीजेवर तुम्ही काय दाखवत आहे। आज आपल्याकडे परदेशातून पर्यटक येतात या गणेश उत्सव बघण्यासाठी। आपण सर्वांनीच आत्मचिंतन करायला पाहिजे की जेव्हा ते लोक ही विसर्जन मिरवणूक बघतील त्यांना आपले परंपरा आणि पारंपरिक वाद्य दिसायला पाहिजे, अश्लील गाणे, अश्लील नाच नाही दिसायला पाहिजे। मग तेच म्हणतील ना की जे त्यांच्या देशात हे आम्ही आमच्या पब मध्ये करतो, एवढंच फरक आहे की हे लोक रस्त्यावर करतात, हे नाही व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही ही भूमिका मांडली। मला आनंद हे सांगायला की जेवढे मंडळांना आम्ही जाहिरात देतो आणि जे डीजे वाले मंडळ होते त्याच्यातले 30 ते 35% हे डीजे वरनं पारंपरिक वाद्याला ह्या वर्षी कन्वर्ट झाले।